वेल्डिंग होती बघा, वेल्डिंग दिसते तिकडं पण वेल्डिंग आहे आणि इकडं पण. गुड मॉर्निंग गाईज, आजच्या परत एकदा तुमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आपण आहे ना आता टाकी भरायची आपल्याला, एक ब्लोअरची आणि एक घराची. आणि विषय असा आहे का लाईट आहे ना आता सध्या 1 फेज आहे, म्हणजे सिंगलच्यापेक्षा खाल्लं फेज आहे. मग आपली मोटर ना 2 दिवस काय चालणार नाही. सकाळी ते बोलले, वायरमॅन बोलले का तुम्ही टाक्या आणि तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, 3 तास लाईट राहील. त्याच्यानंतर परत एकदा ना तो हाफ फेसमधली लाईट राहील. आता मी मोटर, आमच्या नानाने मोटर चालू केली, पण मग रिटर्न आहे ना फुल सोडून द्यायले. घरापाशी पाणी आलेलं आहे, पण आहे ना रिटर्न बघा किती. एकदम फुल. थोडा दाबू. त्याच्यामुळं घरापाशी काय पाणी आलंच नाही. टाकीवर वरती काय चढत नाही घरावर. मग आता आपण परत इकडं आलो. मला नानाने फोन केला, म्हणा मोटर चालू केली आहे, टाक्या तुझ्या भरून घे. म्हटलं बरं ना चालेल, तुम्ही चालू करून द्या. मग आता मी परत आलो म्हटलं एवढा टाईम लागला, 15 मिनटं झाले टाकी भरली नाही, 10 मिनटं टाकी भरून होती. पण नाही का आलं तर बघितलं प्रेशर पूर्ण सोडून देईल. आता परत चालू करायची आणि आपण ब्लोअरची टाकी भरून घे. सो आता आपण आहे ना पाण्याची टाकी ही पण भरलेली आहे आणि ब्लोअर पण भरलेला आहे आणि घराची पण भरलेली आहे. आणि आता पप्पा काय फोन उचलते नाही, कारण की शेवंतीवर पाणी लावायचं आहे की नाही काय माहीत नाही, कारण की ती ना तिचे पानं सुकत चालले आहे. मग आता आपण ट्रॅक्टरचं नाही सायलेन्सर बांधलेलं आहे, कारण की सायलेन्सर इथून आहे ना तुटलेलं आहे. त्याच्यामुळे ना याचं काही जास्त काम पडत नाही आपल्याला, फक्त ट्रॅक्टरचं इंजन आणि बाकी सगळं आपल्याला चांगलं लागतं. ट्रॅक्टरची ब्रेकिंग चांगली, फक्त एवढंच सायलेन्सर लाईट नाही. लाईट काही नाही जुगाड लावली, पण ते लाईटीचं काही एखाद्या वेळेस काम येतं, जास्त वेळ काम येत नाही स्ट्रक्चरसाठी. आणि ही कोणती नळी येते ना पिस्टनपासून, ही मेन नळी आहे ना पिस्टनपासून, ही ना याच्या पंतर जाते टी पंतर. मग इकडून आपल्याला बंद चालू करता येतं खूप. पण रिझन असं आहे याची नळी ना की आपली पहिली नळी होती ती JCBची, ती तुटलेली. मग आता आपण तिला आहे ना पावडरची नळी आहे ना ती आपली हाताने पावडर मारतो ना, ती बघा ही ती नळी ही लावतो. पण सध्या आपण काय ओझरला गेलो नाही, त्याच्यामुळे ती नळी आणली नाही. मग आता आपल्याला ही नळी लागल आणि हा बेल्ट पण लागला, हा B52चा बेल्ट. सो गाई जाताना पप्पाला मी सांगितलं गायचं आहे असं झालं आहे तर पानं गळून जाऊ राहिले, म्हणजे पाण्यानं खाली मुरजून जाऊ राहिले. पाणी लावायचं, ते बोलले ऐक लावायचं नाही अजिबात, काहीच नाही लावायचं. म्हटलं या बा परत मी सांगितलं आहे, तुम्ही जर मला परत म्हटले का तुला समजत नाही का भाऊ असं तसं आता आहे ना हे वेंचुरी साफ करतोय आणि पाणी लावायचं आहे. फक्त शेवंतीवर लावायचं या आणि वरच्या शेवंतीवर. आता वरच्या शेवंतीवर आहे ना मोटर ताळिंबाव चालू आहे, मग तिला 12 वाजता लावायचं आहे. आता इथं लावून देऊ या खाल्ल्या वावरामध्ये. इथलं कॉक चालू आहे अर्धा, हा बंद करायचा आहे. BNRSची गाडी बघा, काही रेस दिले नाही. दुसरा आहे, आता तिसरा चालूला आहे. हा थोडा क्लच दाबलेला आहे. मोटर चालू करून घेऊ. तेल चालू, प्रेशर कमी करायचं आहे, जास्त नाही. काही नाही, कठाडापर्यंत आहे एवढं, काही नाही कठाडापर्यंत आहे पाणी. मग आता चालू केलं, आता प्रेशर राहून दाबायला लागेल थोडंसं, तर ती जास्तच. तिकडे डाळिंबावर पण पाणी लावलं, कारण की तिकडं पाणी लावलं काही पाणी एवढंच होतं उली. गाय जात आहे मी तळ्यावर. आणि मला आहे ना आमचे हर्षल नाना आहे ना त्यांचा फोन आला, चांदरगावचे सरपंच, का तळ्याचा फोटो काढून मला टाक. बघा हे तळ आहे आणि हा रोड जो आहे ना आपला, ह्या असा आहे का हा रस्त्याला खेटून आहे. म्हणजे कसं इकडे कंपनी पण आहे, इकडे कंपनी आहे आणि आजूबाजूला तळं शेततळं नाही आणि विहीर आहे. आणि आपल्याकडे तळ आहे ना, मग आपल्याला ना इडला फोटो काढून ग्रामपंचायतमध्ये द्यायचं आहे. मग याचं रिझन असं आहे का कोणी जर उडी खाली त्याच्यामध्ये आमचा काही हात नाही राहणार. ग्रामपंचायतकडून काहीतरी नोंद आलेली का तुमच्या प्रत्येक तळ्याचा फोटो घेऊन, जसं कंपनी असो रस्ता असो असं आजूबाजूला त्यांचे प्रत्येकाचे फोटो घेऊन हे आता त्यांच्या इकडं ग्रामपंचायतमध्ये जमा होणार आहे. आणि मग आता आपल्याला आहे ना याचा फोटो काढून नानाला टाकायचा आहे. मग ते काय ते त्यांची प्रोसेस चालू करतील, म्हणजे आपण सेफमध्ये राहू. काय ते आपल्याला माहीत नाही अजून. मला पप्पांनी सांगितलं का फोटो काढ आणि टाकून दे त्यांना. मग आता मी टाकून देतो त्यांना. सो गाईज आपण आहे ना आता
आपल्या खाल्ल्या वावरापाशी आलो आहे. मोटर आहे ना आपलीवाली ती बंद करायला, कारण की विंचुरी साफ करायची आहे. तोपर्यंत ऊन लागतं तोपर्यंत मी येतो तुझ्या झाडाखाली आलतो. खूप गोड लागतं. मला पप्पाचा फोन येईल ना तेव्हा आपल्याला जेव्हा पप्पाचा फोन येईल तेव्हा आपल्याला मोटर चालू करायची. आता मोटर बंद केली. सो गाईज मी दोनदा मोटर चालू करायला आलो. शटरपाशी आलो, लाईट जाती. घरामध्ये गेलो, लाईट येते. आता काय करतो, इकडे थांबलो आहे. आता घरी जातो. आता येतच नाही. 15 मिनिटांनीच येतो डायरेक्ट. मग समजेल. आता या लाईटीने माझं डोकं खराब केलं. आता सकाळ म्हणजे 1:30 वाजेपासून माझं डोकं खराब केलं आहे. 1:30 वाजेपासून लाईट नाही. मग ते काहीतरी डीपीचा फॉल्ट आला. मग ते सो गाईज तुम्ही बघू शकता आता वरती लाईट आलेली आहे. आणि आता आपल्याला मोटर चालू करायला जायची. आता दोन्ही मोटर चालू केले आहे. आता पाणी बघू किती. पाणी हा थोडासा आहे. आता त्या माळ्यात जायचं आहे. तिकडला कॉक बंद करता मग इकडं पाणी येईल. म्हणजे ही विहीर पुन्हा भरल. आता तिकडे जाऊ आणि कॉक बंद करू. पाणी इथल्या माळ्यात डाळिंबामध्ये तो गायचं बघ. आता हा कॉक बंद केला आपण. आणि आता हे पाणी जाईल डायरेक्ट आपल्या विहिरीमध्ये. वरतीला माळ्यात जाईल आपलं पाणी. आता चांगला सेट उभं असं मोबाईलमध्ये दिसत नाही पण मग चांगला सेट आहे. सेट एकदम ओके आणि छान होतो. काय अडचण नाही. आता काय 40-30 असं. आता इथली मोटर केली बंद, म्हणजे कॉक बंद केला आहे. आता आपल्या डायरेक्ट घरी पाणी जाईल तिकडं. आता तिकडं बघू पाणी येतं की नाही. आता डायरेक्ट आपल्या घरापासली विहीर ना तिकडं जाऊ डायरेक्ट. बाई मोटर चालू झालेली आहे आपल्यावाली ही आहे. आणि आपण तो कॉक बंद केला ना हे तिकडून पाणी आता वाढतं आहे. कमी होतं वाढतं कमी होईल. वाढतं कमी होईल. कारण की टाईम लागतो तिकडून पाणी यायला. 1.5 किलोमीटर यायचं आहे ते पाणी. 1.5 किलोमीटर काला म्हणतात. आता ही चालू केली दाबून ते थांबा आपण. ते उरायला बघा बघू शकता. वाढेल हळूहळू बरोबर वाढतं. आता आपण चालू करून दिलं आहे. आपाप भरती. सो गाईज आता आपण चाललेलो आहे हळदीला. आमच्यावाले कामवाले माणसं आहे ना त्यांच्या मुलाची हळद आहे आज. मग आता मी चाललो आहे आपल्या भानगडवाडीपाशी. आता रेडी झालेलो आहे मी. आणि तळ्यापाशी आलतो ते बघायला की ड्रिपच्या नळ्या ना त्या लावायच्या आहे. मग ते पप्पा बोलले मला. अण्णा म्हणतो मी त्यांना. काय ना एक गावातून नळी घेऊन येते तुला जेवढी लागते तेवढी आणि ती लावून दे. मग आता ती ना गावात आता मी काय अजून गेलेलो नाही. जेव्हा गावात जाईल तेव्हा मी घेऊन येईल. आणि आता लावून दिलं. तर किती लागेल ती सांगता येणार नाही. कारण की ते आपल्याला त्या बुच्चेपासून तर आपल्याला याच्यापर्यंत लागणार आहे बेडपर्यंत. मग आता तिकडून बघू आता किती लागत किती नाही. सो गाईज आपल्याला आज पावडर मारायची होती ना ती पावडर आज कॅन्सल झालेली इकडं. आणि नेमकं आज काय गडबड झाली. आपल्याला ही नळी लागत होती मेन नळी. ही नळी कुठंच भेटली नाही. हिची इडं लागत ही भेटलीच नाही कुठं. मग आता आपल्याला उद्या ती पावडरची आपली साधी नळी ना ती पिवळीवाली आपण पावडर मारत हाताने ही हीच दुसरी जोडायला लागेल. ती इकडे जोडली ती इडं आणायला लागेल फक्त. आणि इडून ती एक दुसरी आणायला लागेल. आणि आता बघू ते पप्पू बोलते उद्या सकाळी पावडर आहे. मग आता माहीत नाही. आणि मला सर्दी झाली कारण की मी गार पाणी पिलं. इडं नेमकं ना सकाळी 10 मिनिट होती. मला नव्हतं माहीत. मला पप्पाने सांगितलं. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.